तर आजचा विषय आहे आईची शिकवण. तर मला माझ्या आईने दिलेली सर्वात चांगली शिकवण काय, तर तू लोकांचं कधीही तू वाईट करू नको. नेहमी तुझं चांगलंच होईल. तर लोकांचं वाईट करत राहिलास तर तुझंही वाईट होईल. मला असं वाटतं ही सगळ्यात मला दिलेली चांगलीच शिकवण होती. मग अ, माझ्या मम्मीने पण मला सांगितलंय की अ, का तू दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नकोस. तू बरोबर आहेस ना, तू खोटं बोलत नाहीयेस ना, मग तू बरोबर आहेस. तसं बघायला गेलं तर आईचा प्रत्येक शब्द, आईचा प्रत्येक रागवणं हे एक प्रकारची खरं तर शिकवणच असते. आणि मग आईच्या खूप गोष्टी आपल्याला नेहमी लक्षात राहतात, त्या शिकवण म्हणून लक्षात राहतात. आपल्या आईने सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी शिकवण असते. जसे की आता माझ्या आईने मला नेहमी सांगितलं होतं की जे काय मिळव ते कष्टाने मिळव, लोकाला कधीही फसवू नकोस. लोकाला फसवून लोकाला फसवणुकीचा तू कधीही एकही रुपया कधी वापरू नकोस, असं मला नेहमी सांगितलेलं होतं. आणि हे खूप चांगली शिकवण आहे. तशी तुला कोणती आईने दिलेली शिकवण आहे? माझ्या आईने सांगितलंय की दुसऱ्यांना अपशब्द वापरायचे नाही हां. आणि कुणाला खोटं बोलायचं नाही आणि जे काय असेल तर खरं खरं बोलून टाकायचं. ओके, चांगलं आहे. म्हणजे प्रत्येक शब्द, प्रत्येक ओरडणं हे प्रत्येक खरं तर एक प्रकारची शिकवणच असते. तर तशी तुमच्या आईची तुम्हाला लक्षात राहिलेली शिकवण कोणती? तर कमेंटमध्ये मला सांगा. थँक यू. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब. सबस्क्राईब. माझे नाव रुद्रांश देसाई. आणि माझं नाव जितेंद्र देसाई.